आपण दररोज कितीतरी गोष्टी ऐकतो किंवा वाचतो. व्हॉट्सॲपवर येणारे मेसेज, सोशल मीडियावरचे कोट्स किंवा आपल्या आसपासच्या लोकांचे सल्ले. पण त्यातली खरंच किती माहिती आपल्या आयुष्यात बदल घडवते? काही गोष्टी आपण फक्त वाचतो आणि काही विसरून जातो. पण काही शब्द असे असतात की ते थेट मनाला भेटतात आणि आपल्याला विचार करायला लावतात. मग असा फरक का पडतो? कारण प्रत्येक गोष्ट फक्त सांगितलेली नसते. काही गोष्टी या मनापासून समजावलेल्या असतात. आज आपण अशाच दोन शब्दामधला साधा पण महत्त्वाचा फरक समजून घेणार आहोत. ते शब्द आहेत संदेश आणि उपदेश. सगळ्यात पहिल्यांदा उपदेश म्हणजे काय ते जाणून घेऊयात. उप म्हणजे जवळ आणि दिश म्हणजेच दिशा दाखवणं. म्हणजेच जो माणूस तुमच्या खांद्यावर हात ठेवून आत्मीयतेने तुमच्या डोळ्यात बघून म्हणतो की मित्रा, हे असंच कर, तुझं भलं होईल. यात नुसते शब्द नसतात, त्यात एक जिव्हाळा असतो आणि समोरच्याच्या आयुष्याबद्दल वाटणारी कळकळ असते. पूर्वीच्या काळी गुरु आपल्या शिष्याला जवळ बसून जे मार्गदर्शन करायचे त्याला उपदेश म्हटलं जायचं. कारण त्यात केवळ माहिती नव्हती, तर गुरूंचा अनुभव आणि शिष्यावर असलेला त्यांचा अधिकार होता. साहित्यातल्या याचं सर्वात अजरामर उदाहरण म्हणजे भगवद्गीता. कुरुक्षेत्रावर जेव्हा अर्जुनाचे डोळे भरून आले होते, हात थरथरले होते, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याला जे सांगितलं तो केवळ एक कोरडा संदेश नव्हता की उद्या सकाळी युद्ध आहे, तयार राहा. तो प्रत्यक्ष उपदेश होता. कारण त्या शब्दांनी अर्जुनाची मनस्थिती आणि त्याचं पूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. थोडक्यात सांगायचं तर उपदेश हा मेंदूपासून मेंदूपर्यंत जाणारा डेटा नाही, तर तो एका काळजातून दुसऱ्या काळजापर्यंत पोहोचणारा एक समृद्ध प्रवास आहे. मग संदेश म्हणजे काय? तर संस्कृतमधून मराठीत आलेल्या या शब्दाचा मुख्य अर्थ निरोप किंवा एखाद्या उद्देशाने सांगितलेली, कळवलेली, लिखित किंवा सांकेतिक महत्त्वाची बातमी. उदाहरणार्थ, उद्या ऑफिसला सुट्टी आहे किंवा तुमचं वीज बिल भरण्याची आज शेवटची तारीख आहे. हा झाला संदेश. यात फक्त माहिती असते, ती वाचली की काम संपतं. संदेश तुमच्या इनबॉक्समध्ये येतो, पण उपदेश तुमच्या आयुष्यात येतो. संदेश वाचल्यावर आपण ओके म्हणतो, पण उपदेश ऐकल्यावर आपण विचार करतो. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी जे पसायदान मागितलं ते केवळ देवाकडे काही मागण्यासाठी नव्हतं, तर ती संपूर्ण मानवतेसाठी एक योग्य दिशा होती. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. तसंच समर्थ रामदास जेव्हा म्हणतात जनी निंदते सर्व सोडून द्यावे, तेव्हा तो केवळ डेटा नसतो, तर ती जीवन जगण्याची एक रीत असते. म्हणूनच त्याला आपण उपदेश म्हणतो. चला आता हे सर्व बाजूला ठेवू आणि आपल्या घरातलं उदाहरण पाहू. आई जेव्हा वैतागून जोरात ओरडून सांगते की अरे नळ चालू राहिलाय, बंद कर, तेव्हा तो एक संदेश असतो. पण तोच नळ बंद केल्यावर जेव्हा ती जवळ बसून सांगते की बाळ, उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाणी वाचवायला शिक, पुढं खूप टंचाई येऊ शकते, तेव्हा तो उपदेश असतो. आजकाल सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमच्यावर जे ज्ञान पाजळलं जाते ना, तो उपदेश नसून केवळ कॉपी पेस्ट केलेले संदेश आहेत. हा संदेश कोणाकडूनही येऊ शकतो, अगदी अनोळखी माणसाकडूनही. पण उपदेश फक्त त्या माणसाकडून येतो ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे आणि ज्याला तुमची काळजी आहे. थोडक्यात, ज्या गोष्टीला रिप्लाय द्यावा लागतो तो संदेश, आणि ज्या गोष्टीला आयुष्यात अप्लाय करावं लागतं तो उपदेश. आयुष्यात संदेश खूप येतील, पण जो तुमच्या प्रगतीला दिशा देईल अशा उपदेशाची किंमत करायला पाहिजे. तर मग मला सांगा, शब्दांच्या या जंगलात अर्थाची वाट शोधत असताना तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये अजून कोणत्या दोन शब्दांमधला फरक जाणून घ्यायला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.